बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने आपली दमदार हजेरी लावलेली आहे। काही ठिकाणी तर अक्षरशः नदी नाल्यांना पूर देखील आलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आज सकाळपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे। नाशिक शहरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता। हवामानाच्या अंदाजानुसार वरून राज्यात धोधो बरसलाय। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे। खडकवासला धरणातूनही 23,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून मुळा मुठा नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। यामुळे पुण्यातील डेक्कन जवळ असलेला भिडे पूल पाण्याखाली गेलाय। पुणे जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय। भारतीय हवामान खात्यातील हवामान तज्ज्ञ KS होसाळीकर यांनी आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी सदृश पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय। हवामान विभागानुसार आज राज्यातील अनेक भागात पाऊस झालाय। आज मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात देखील दमदार पाऊस झालाय। धरण उगम क्षेत्रात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आलाय। त्र्यंबकेश्वर भागात दिवसभर अति जोरदार पाऊस झालाय। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 106 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे। यामुळे अंजनेरी गडावरून असणारे पाण्याचे लोंढे वाहू लागलेले आहेत तर गंगापूर धरणातून 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीला पूर आलेला आहे। तर पुण्यात देखील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातील नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पुण्यातील पेठांच्या भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मुळा मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। तर बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात देखील मुसळधार पाऊस झालाय। आगळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे चांदणी नदीच्या काठच्या गावांचा संपर्क तुटलाय। चांदणी नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने मांडेगाव, देवळाली, आरसोली गावांचा संपर्क तुटलाय। गावकऱ्यांची चांगलीच गैरसोय झाल्याचं देखील पाहायला मिळालं। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोरच्या अंजनासागर मध्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। आज दिवसभर मुसळधार पावसामुळे अंजना नदीला पूर आला। यामुळे पळशी व देवपूळ गावाजवळील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला होता। 3 दिवसांच्या जोरदार पावसाने चांगलंच गावकऱ्यांना भयभीत करून सोडलेला आहे। दरम्यान तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।